नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीस अवघे 2 दिवस उरले असून शहरातील राजकीय वातावरणाला चांगलाच वेग आलाय। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शविलाय। प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाकडून ऐश्वर्या जेजूरकर, इंदुबाई खेताडे, रिद्देश निमसे तसेच ॲडव्होकेट नामदेव शिंदे हे चारही उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले। प्रभागातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी यावेळी सांगितले। भव्य रॅली दरम्यान नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। अवघे 2 दिवस राहिले आहे निवडणुकीला। आज भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे, काय सांगा? आजची जी ही रॅली आहे हीच आमच्या विजयाची खरी पर्वणी अशी समजण्यात यावी आणि आडगावकर आणि प्रभाग 2 मधील नागरिक निश्चितच विकासाच्या बरोबर येतील आणि आम्हाला विजयी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज भव्य अशा रॅलीचं आयोजन आपल्यातर्फे करण्यात आले आहे। भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार आहात, काय सांगा? चांगलं वाटतंय, लोकांनी आमचा फार चांगला प्रतिसाद दिला आहे। बाबांनी केले 15 वर्षापासून जे कामं आहे लोकांच्या सगळे ध्यानात आहे, ते सगळं बघताय। यंग आहे, सुशिक्षित पॅनल आहे, आमच्याकडे डायनामिक व्ह्यू आहे, 2 यंग लोक एज्युकेटेड आणि 2 एक्सपिरियन्स लोक आहे, त्याचा देखील आम्ही फायदा करून घेत आहे आणि आम्हाला निश्चितच लोकांच्या जनतेवरती आमचा भरोसा आहे की ते एक चांगला पॅनल निवडून देतील। येत्या 15 तारखेला आमची निशाणी कमळ, सगळ्यांनी 4 वेळा कमळचं बटन दाबून आमचा पूर्ण पॅनल निवडून आणावं हीच मी तुम्हाला विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।